महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक यांच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया. आंबेडकरांनी सुधारक नावाचे स्वतःचे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1888. तर आगरकरांनी सुधारक नावाचे स्वतःचे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर होतं 1888. प्रश्न क्रमांक 3. सुधारक साप्ताहिक कोणत्या 2 भाषांमध्ये प्रकाशित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, मराठी व इंग्रजी. तर सुधारित साप्ताहिक हे 2 भाषांमध्ये होते, ती म्हणजे मराठी व इंग्रजी. प्रश्न क्रमांक 4. आगरकर काही काळ अकोल्यातील कोणत्या वर्तमानपत्रात लेख लिहित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, वऱ्हाड समाचार. तर आगरकर काही काळ अकोल्यातील वऱ्हाड समाचार वृत्तपत्रात लेख लिहित होते. प्रश्न क्रमांक 5. आगरकरांनी त्यांच्या कृतीबद्दल सांगितलेले एक प्रसिद्ध वाक्य काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, जे हवे आहे ते बोलले आणि जे साध्य करता येईल ते करेल. तर आगरकर यांनी त्यांच्या कृतीबद्दल सांगितलेले एक प्रसिद्ध वाक्य म्हणजे जे हवे आहे ते बोलले आणि जे साध्य करता येईल ते करेल. प्रश्न क्रमांक 6. आगरकरांच्या कोणत्या लेखात ब्रिटिशांच्या स्वार्थी स्वभावावर टीका करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हिंदुस्थान संस्थानचे राज्य कोणासाठी. तर आगरकरांच्या कोणत्या लेखात ब्रिटिशांच्या स्वार्थी स्वभावावर टीका करण्यात आली? हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी. प्रश्न क्रमांक 7. आगरकरांचा कोणता लेख वादग्रस्तपणे प्रसिद्ध झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, स्त्रियांनी जाकी ते घातली पाहिजे. आगरकरांचा स्त्रियांनी जाकी ते घातलीच पाहिजे लेख वादग्रस्तपणे प्रसिद्ध झाला. प्रश्न क्रमांक 8. सामाजिक सुधारणाशिवाय राजकीय चळवळीबद्दल आगरकरांचा दृष्टिकोन काय होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड, निरुपयोगी. सामाजिक सुधारणाशिवाय राजकीय चळवळीबद्दल आगरकरांचा दृष्टिकोन निरुपयोगी होता. प्रश्न क्रमांक 9. आगरकर कोणत्या प्रकारचे समाजसुधारक होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी,